आपण सर्वांनी स्वतःला अतिशय प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारायला हवा. कोणता प्रश्न? आपण शेवटचं असं कोणतं काम केलं होतं ज्यामध्ये आपला 1% स्वार्थ नव्हता? बापरे, हा खूपच कठीण प्रश्न आहे. हो ना. किंवा अशी कोणती मदत आपण कोणाला केली होती जिथे समोरून साधं थँक्यू ऐकण्याची अपेक्षा सुद्धा आपण ठेवली नव्हती? खरं तर हा अत्यंत थेट आणि बोचरा प्रश्न आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर याचं उत्तर शोधायला आपल्यापैकी बहुतेकांना खूप वेळ लागेल. नक्कीच लागेल. कारण आजकाल कसं आहे, निस्वार्थ कृती ही एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट झाली आहे. अगदी बरोबर. आणि मला वाटतं हे घडण्यामागचं कारण म्हणजे आजकाल आपण अशा एका जगात जगतोय जिथे गिव्ह अँड टेक म्हणजे देवाणघेवाण हाच जगण्याचा एकमेव नियम उरलाय. हो, एक प्रकारचा व्यवहारच म्हणूया आपण त्याला. अगदी व्यवहारी झालोय आपण एखाद्याला मदत नक्कीच करतो, पण आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक अदृश्य कॅल्क्युलेटर सतत चालू असतं. म्हणजे आज मी याचं उपयोगी पडलोय, तर उद्या हा माझ्या कसा उपयोगी पडेल असा विचार. एक्झॅक्टली. हाच विचार नकळतपणे आपल्या डोक्यात असतो. म्हणजे बघा ना, आपण विज्ञानात आणि तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलीये. आपण चक्क मंगळावर पोचलोय. पण या सगळ्या धावपळीत आपण स्वतःभोवती एक भिंत बांधून घेतलीये. हो, मी, माझी जागा आणि माझं कुटुंब, अशी एक अदृश्य आणि अभेद्य भिंत. रस्त्यावर एखाद्याचा अपघात झाला तर त्याला उचलून रुग्णालयात नेण्याऐवजी लोक मोबाईल काढून त्याचा व्हिडिओ बनवण्यात धन्यता मानतात. हे आपण रोजच बघतोय. खरंच खूपच भयानक परिस्थिती आहे. या सगळ्या शर्यतीत माणूस असण्याचा मूळ अर्थच आपण कुठेतरी हरवून बसलोय असं मला वाटतं. आणि म्हणूनच आजच्या या वैचारिक प्रवासाचं उद्दिष्ट अत्यंत महत्वाचं आहे. आज आपण केवळ काही कोरड्या तत्वज्ञानावर चर्चा करणार नाही आहोत. मग आज आपण नक्की काय उलगडणार आहोत? आज आपण 350 वर्षांपूर्वीच्या एका ऐतिहासिक कथेचा आणि अत्यंत प्रभावी अशा एका अभंगाचा वेध घेणार आहोत. क्या बात आहे. ही चर्चा फक्त शब्दांपुरती मर्यादित नसेल, तर दुसऱ्याच्या दुःखाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना, तो मुळापासून कसा बदलला जाऊ शकतो यावर आपण सखोल शोध घेणार आहोत. वाव. म्हणजे माणूस असण्याची नेमकी व्याख्या काय हे आज आपण समजून घेणार आहोत. तर मग या प्रवासाला लगेच सुरुवात करूया. नक्कीच. ज्या रचनेचा आपण उल्लेख केला त्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची पहिली ओळ अशी आहे, परोपकार करावा दुःखितांचा धीर व्हावा. अतिशय सुंदर ओळ आहे ही. हो, पण ऐकायला हे अत्यंत सोपं आणि सरळ वाटतं. परोपकार करावा म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करावेत. पण मला इथे एक थेट प्रश्न विचारायचा आहे. विचारा की. आजकाल सोशल मीडियाच्या जगात आपण पाहतो की एखाद्याने रस्त्यावरच्या भिकाऱ्याला 500 रुपये दिले किंवा जुने कपडे दान केले की लगेच त्याचा फोटो काढला जातो. हो, आणि फीलिंग ब्लेस्ड अशा कॅप्शनसह तो शेअर केला जातो. हो ना. आता जर मी असं केलं तर माझा अहंकार नक्कीच सुखावेल, पण त्या भिकाऱ्याला तर 2 वेळचं जेवण मिळेल ना. मग कृतीचा शेवटचा परिणाम जास्त महत्वाचा नाहीये का? हा खूप चांगला मुद्दा मांडलात आपण. तुकाराम महाराज या 0% स्वार्थ असल्यावर इतका जोर का देतात? हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कृतीचा परिणाम नक्कीच महत्वाचा आहे. त्या भिकाऱ्याचं पोट भरणं ही चांगलीच गोष्ट आहे. पण काय? पण जेव्हा आपण परोपकार या शब्दाची मूळ संकल्पना तपासतो ना, तेव्हा त्याचं मानसशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. पर म्हणजे दुसरा आणि उपकार म्हणजे भलं करणं. बरोबर. जेव्हा कोणी केवळ लाईक्स मिळवण्यासाठी किंवा समाजमान्यता मिळवण्यासाठी मदत करतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने परोपकार नसून तो एक व्यवहार असतो. म्हणजे तिथे स्वार्थ आलाच. अगदी. अशा प्रकारच्या मदतीमुळे मदत करणाऱ्याच्या मनात एक प्रकारचा सुप्त अहंकार किंवा सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो. अरेच्छा. म्हणजे मी दाता आहे आणि समोरचा लाचार आहे अशी भावना. बरोबर. आणि यामुळे माणसामाणसातली दरी अधिक रुंदावते. संत तुकारामांना अभिप्रेत असलेला परोपकार हा या मी विरुद्ध ते या भिंतीलाच पाडून टाकतो. म्हणजे खरी मदत ती असते जिथे उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हातालाही समजत नाही. अगदी तसंच. कारण तिथे हेतू स्वतःला मोठं दाखवण्याचा नसतो, तर समोरच्याची वेदना खऱ्या अर्थाने स्वतःची मांडण्याचा असतो. म्हणजे मदत करताना आपला हेतू काय आहे हेच सर्वस्व ठरतं. आणि बघा, इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने एका मोठ्या ऐतिहासिक सत्याशी जोडली जाते. होय, कारण परोपकार म्हणजे काय हे तुकाराम महाराजांनी फक्त कीर्तनातून शब्दांनी नाही सांगितलं. त्यांनी ते स्वतः प्रत्यक्ष जगून दाखवलं. अगदी. आणि आज आपण ज्या कथेवर लक्ष केंद्रित करणार आहोत ती कोणतीही काल्पनिक कथा नाहीये. नाही, ती पूर्णपणे सत्य घटना आहे. इसवी सन 1630च्या सुमारास घडलेली ही एक अत्यंत भीषण घटना आहे.
तो असा काळ होता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रावर एका भयंकर दुष्काळाचं सावट आलं होतं. हो, आकाशातून पावसाचा एक थेंबही पडला नव्हता. त्या 1630च्या दुष्काळाची तीव्रता आजच्या काळात बसून कल्पनेत आणणंही खूप कठीण आहे. बापरे, म्हणजे परिस्थिती इतकी वाईट होती? गेली होती. गुरांना खायला चारा नव्हता आणि माणसांना प्यायला पाण्याचा थेंब नव्हता. अरे राम राम. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि केवळ जिवंत राहण्यासाठी लोक स्वतःच्या घरातली भांडी-कुंडी आणि प्रसंगी स्वतःची मुलंही विकायला तयार झाले होते. बापरे, अंगावर काटा आला हे ऐकून. अशी ती भयानक परिस्थिती होती आणि या परिस्थितीचं गांभीर्य समजून घेण्यासाठी आपल्याला त्यावेळच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेकडेही पाहावं लागेल. म्हणजे तुकाराम महाराज हे केवळ एक संत नव्हते, बरोबर? हो, ते देहू गावातले महाजन होते. महाजन. महाजन म्हणजे नक्की काय? आजच्या भाषेत सांगायचं तर ते गावातले अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती होते, बरोबर? अगदी बरोबर. त्यांचं किराणा मालाचं मोठं दुकान होतं आणि त्यांचा सावकारीचा पारंपरिक व्यवसायही होता. अच्छा. हो, तत्कालीन समाजात सावकार हे पद केवळ पैशांची देवाणघेवाण करणारं नव्हतं, तर त्यांच्या हातात गावातल्या शेतकऱ्यांचं अक्षरशः जीवनमरण असायचं. कसं काय? गावातल्या अनेक गरीब शेतकऱ्यांनी त्यांच्या वडिलांकडून कर्ज घेतली होती आणि त्या बदल्यात स्वतःच्या जमिनी, घरं आणि काही वेळा स्वतःचे श्रमही त्यांच्याकडे गहाण ठेवले होते. म्हणजे ते कर्जखत आपण ज्याला म्हणतो ते. हो, या सगळ्यांच्या कायदेशीर नोंदी असलेली कर्जखतं म्हणजेच प्रॉमिसरी नोट्स तुकोबांच्या घरात एका मोठ्या पेटीत अत्यंत सुरक्षित ठेवली होती. आणि दुष्काळ असो वा सुकाळ, कर्जाची वसुली तर होणारच ना? अगदी. कर्जाची वसुली हा त्या व्यवस्थेचा एक अत्यंत निष्ठुर आणि न बदलणारा भाग होता. तो एक असा डेट ट्रॅप म्हणजेच कर्जाचा सापळा होता ज्यातून शेतकरी पिढ्यानपिढ्या बाहेर येऊ शकत नसत. आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवर एक अत्यंत हृदयद्रावक प्रसंग घडतो. तुकोबा आपल्या घराच्या ओट्यावर बसले असताना एक म्हातारा शेतकरी, ज्याचं नाव आपण समजण्यासाठी रामा असं धरूया, तो रडत रडत त्यांच्या पायावर येऊन पडतो. अगदी खंगलेला असतो तो. हो, त्याच्या शरीराचा नुसता सांगाडा उरलेला असतो. तो हुंदके देत त्यांना सांगतो की त्याची नातवंड 4 दिवसांपासून उपाशी आहेत, घरात खायला दाणा नाहीये. आणि सावकाराचे लोक त्याची उरली सुरली जमीन जप्त करायला आलेत. बरोबर. त्याने तुकोबांच्या वडिलांकडून कर्ज घेतलं होतं, पण या सलग पडलेल्या दुष्काळात तो ते कसं फेडणार? तो अत्यंत हतबल होऊन म्हणतो की माझी जमीन गेली तर मी या पोराबाळांना घेऊन जीव देईन. खूपच विदारक दृश्य होतं ते. आता विचार करा, एखादा सामान्य सावकार असता तर तो काय म्हणाला असता? तो नक्कीच म्हणाला असता, अरे बाबा, दुष्काळ काय फक्त तुला एकट्याला पडलाय का? माझी नुकसान झाले आहे असंच म्हणाला असता तो. हो ना, नियम ते नियम असतात. कर्ज तर तुला फेडावंच लागेल, नाहीतर जमीन जाईल. पण इथेच तुकाराम महाराज एका सामान्य माणसाच्या वर उठतात आणि त्यांच्यातल्या मानवतेचा उदय होतो. म्हणजे त्यांनी नक्की काय केलं? त्या रामाच्या डोळ्यांत जे भय आणि हतबलता होती ना, ती पाहून तुकोबांच्या आतला माणूस जागा झाला. त्यांना त्या म्हाताऱ्याच्या फाटलेल्या कपड्यांत आणि भुकेलेल्या अवस्थेत प्रत्यक्ष स्वतःचा पांडुरंग तडफडताना दिसला. अरे वा. त्याने रामाला उठवलं, घरात नेलं आणि जे काही उरलं सुरलं धान्य होतं ते त्याच्या पदरात टाकलं. पण खऱ्या कथेचा आणि या सखोल चर्चेचा गाभा इथेच सुरू होतो. धान्य दिल्यावर रामा निघून गेला, पण त्या रात्री तुकोबांना अजिबात झोप लागली नाही. होय. का? कारण त्यांनी तर मदत केली होती ना, मग त्यांना इतकं अस्वस्थ का वाटत होतं? कारण त्यांनी फक्त तात्पुरती मलमपट्टी केली होती, समस्येच्या मुळावर घाव घातला नव्हता. म्हणजे त्यांच्या मनात एक अत्यंत सखोल आणि दूरदृष्टीचा विचार सुरू होता. ते विचार करत होते, आज मी या रामाला धान्य दिलं, पण उद्या असे अजून किती रामा येतील? बरोबर आहे. माझ्या घरातल्या पेटीत या गरीब गावकऱ्यांच्या जमिनीची कागदपत्र आहेत. आज मी सावकार म्हणून त्यांना मुदत देईन, त्यांना माफ करेन, पण माझ्या मृत्यूनंतर काय? अरे चा, हा तर खूपच मोठा विचार झाला. हो ना. त्यांना वाटलं, माझे वारसदार या गरिबांना सोडणार नाहीत. ते या कायदेशीर कागदपत्रांच्या आधारे त्यांना रस्त्यावर आणतील आणि हे लोक आयुष्यभर या कर्जाच्या ओझ्याखालीच मरतील. बापरे, हा विचार त्यांना आतून खात असावा. हो, जोवर ती कर्जखतं अस्तित्वात होती तोवर त्या गावकऱ्यांच्या डोक्यावर गुलामगिरीची तलवार लटकतच राहणार होती. आणि या एका विचाराने त्या रात्री त्यांनी जो निर्णय घेतला तो खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. आपण थोडी त्या प्रसंगाची कल्पना करूया. नक्कीच. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सूर्योदयाच्या आधीच वातावरणात प्रचंड थंडी आणि शांतता असताना तुकोबांनी ती कागदपत्रांची जड लाकडी पेटी डोक्यावर घेतली. ती पेटी म्हणजे केवळ कागद नव्हते,
ती त्यांच्या कुटुंबाची पिढ्यानपिढ्यांची प्रचंड मोठी संपत्ती होती. बरोबर. आणि ते देहूच्या जवळून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या काठावर गेले. त्यांनी गावातल्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना तिथे बोलावलं. लोक जमा झाले. आता विचार करा, त्या गावकऱ्यांच्या मनात काय चाललं असेल. साहजिकच सर्वांना वाटलं असेल की आज सावकार सगळ्यांकडून कर्जाची कठोर वसुली करणार आहे. लोक भीतीने थरथर कापत असतील. अनेकांना वाटलं असेल की आज आपली जमीन कायमची जाणार. ती भीती अत्यंत नैसर्गिक होती. पण पुढे जे घडलं त्याने केवळ देहूचाच नाही तर संपूर्ण मानवतेचा इतिहास बदलला. त्यांनी काय केलं? तुकोबांनी त्या पेटीतले सगळे कागद, ती सर्व कर्जखतं, ज्यावर लाखो रुपयांची संपत्ती होती, ते सगळे कागद एका क्षणात त्या इंद्रायणीच्या प्रवाहात सोडून दिले. अरे बापरे. ते कागद ज्यांच्यावर त्या शेतकऱ्यांचे अश्रू आणि रक्त सांडले होते, ते हळूहळू पाण्यात विरघळायला लागले. तुकोबा गावकऱ्यांकडे बघून अत्यंत शांतपणे हसले आणि म्हणाले, मायबापो हो, आजपासून तुम्ही सगळे मुक्त झालात. माझ्या तर अंगावर शहारे येतात हे ऐकताना. ते म्हणाले, कुणावरही माझं 1 रुपयाचंही कर्ज नाही. ज्यांची जमीन आहे ती आता कायमची त्यांचीच राहील. जा, मोकळा श्वास घ्या आणि सुखाने जगा. गावकऱ्यांना तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नसेल. रामासारखे अनेक शेतकरी धावत गेले असतील आणि त्यांनी तुकोबांचे पाय धरले असतील. म्हणजे विचार करा, त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची संपत्ती नष्ट केली जेणेकरून दुसऱ्यांना जीवनदान मिळावं. या प्रसंगाचं महत्त्व आणि खोली शब्दात मोजणं खरोखरच अशक्य आहे. त्या एका क्षणी इंद्रायणीच्या त्या काठावर एका सावकाराचा मृत्यू झाला आणि एका खऱ्या मानवाचा जन्म झाला. क्या बात आहे. जेव्हा आपण सुरुवातीला स्वार्थावर पाणी सोडणं यावर चर्चा करत होतो ना, त्याचं हे सर्वात मोठं आणि जिवंत उदाहरण आहे. आपली स्वतःची कायदेशीर संपत्ती, ज्यावर आपला पूर्ण हक्क आहे, जी आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी कामी आली असती. हो, ती संपत्ती दुसऱ्याच्या केवळ भविष्यातील सुखासाठी विनाट सोडून देणं, याला म्हणतात खरा परोपकार. इथे कोणता कॅल्क्युलेटर नव्हता, इथे कोणतीही गिव्ह अँड टेकची अपेक्षा नव्हती. आणि इथेच अभंगाची पुढची ओळ अत्यंत चपखल बसते बघा. ती ओळ आहे, दुःखितांचा धीर व्हावा. आणि त्या पुढची ओळ आहे, ज्याने दुःख हरले तोची खरा मानव. म्हणजे ज्याने दुसऱ्याचे दुःख दूर केले तोच खरा मानव. अगदी. पण आता मला इथे थोडासा वैज्ञानिक दृष्टिकोन आणायचा आहे. म्हणजे आपण सगळेच मानव आहोत ना. विज्ञान आपल्याला सांगतं की आपण होमोसॅपियन्स आहोत. होमोसेपियन्स, बरोबर. आपला मेंदू मोठा आणि प्रगत आहे. आपण तंत्रज्ञान बनवू शकतो, म्हणून आपण मानव आहोत. मग संतांची मानव असण्याची ही व्याख्या विज्ञानापेक्षा वेगळी कशी काय? हा एक अत्यंत सुंदर विरोधाभास आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. बघा, फक्त 2 पायांवर चालणं, सकाळी उठून स्वतःचा पोटापाण्याची सोय करणं आणि पिल्लांना जन्म देणं, हे तर निसर्गातले इतर सर्व प्राणीही त्यांच्या स्तरावर करतातच ना. हो, ते तर प्राण्यांचं कामच आहे. मग जर आपणही तेच करत असू, सकाळी उठून ऑफिसला जाणं, पैसा कमावणं, घरं बांधणं, गाड्यांचे EMI भरणं आणि स्वतःच्या कुटुंबासाठी बँक बॅलन्स साठवणं, तर आपल्यात आणि त्या प्राण्यात मूलभूत फरक काय उरला, बरोबर ना? अगदी तोच मुद्दा आहे. संतांच्या मते प्राणी आणि माणूस यांच्यात एकच आणि सर्वात मोठा फरक आहे, तो म्हणजे सहानुभूती, ज्याला आपण इंग्रजीत एम्पॅथी म्हणतो. बरोबर, एम्पॅथी. सहानुभूती ही माणसाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे असं समजा. हार्डवेअर तर प्राण्यांकडेही आहे, पण हे सॉफ्टवेअर नसेल तर माणूस फक्त एक चालता बोलता जैविक रोबॉट ठरतो. बापरे, हा खूप मोठा विचार आहे. समोरच्याची तडफड, त्याचं दुःख हे अगदी स्वतःचं असल्यासारखं वाटणं, हीच ती खरी माणुसकी. पण जर आपण उत्क्रांतीचा म्हणजे इव्होल्युशनचा विचार केला तर हे थोडं विचित्र नाही का वाटत? कसं काय? उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आपण स्वार्थी असायला हवं ना. स्वतःचं अन्न, स्वतःची संपत्ती स्वतःकडेच ठेवणं हे जगण्यासाठी म्हणजे सर्व्हायव्हलसाठी आवश्यक आहे. हो, वरवर पाहता तसं वाटतं. मग स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याला मदत करण्याला आपला मेंदू कसा काय स्वीकारतो? इथेच इव्होल्युशनरी सायकॉलॉजी खूप रंजक उत्तर देते. सुरुवातीच्या काळात जेव्हा मानव जंगलात टोळ्या करून राहायचा, तेव्हा एकट्या माणसाचं जगणं अशक्य होतं. हो, तेव्हा कम्युनिटी महत्वाची होती. पूर्ण टोळीची ताकद हीच प्रत्येकाच्या जगण्याची हमी होती. जर तुम्ही एखाद्या आजारी किंवा कमकुवत व्यक्तीला मदत केलीत तर टोळी मजबूत राहायची आणि पर्यायाने तुम्हीही सुरक्षित राहायचे. अच्छा. त्यामुळे निसर्गाने आणि उत्क्रांतीने मानवी मेंदूची रचनाच अशी केली की जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तेव्हा मेंदूतून बक्षीस म्हणून काही रसायने स्त्रवतात. हां, ज्याला आपण हेल्पर्स हाय म्हणतो तेच ना? एक्झॅक्टली.
आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलंय की जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्याला मदत करतो तेव्हा आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन नावाची हॉर्मोन्स मोठ्या प्रमाणावर रिलीज होतात. अरे वा. आणि त्याचा फायदा काय होतो? हे हॉर्मोन्स आपला ताणतणाव लक्षणीयरित्या कमी करतात, हृदयाचे ठोके संथ करतात आणि आपल्याला एक प्रकारची सखोल आणि अथांग शांतता देतात. म्हणजे दुसऱ्याला मदत केल्याने स्वतःलाच शांतता मिळते. हो ना. विचार करा, जो सिद्धांत आजचा आधुनिक न्यूरोसायन्स प्रयोगशाळांमध्ये करोडो रुपये खर्च करून सिद्ध करतंय, तेच सत्य तुकाराम महाराजांनी 350 वर्षांपूर्वी इंद्रायणीच्या काठावर प्रत्यक्ष जगून दाखवलं आणि 2 ओळींत जगाला सांगितलं. खरंच हे बुद्धीला थक्क करणारं आहे. दुसऱ्याचं दुःख हरणं हा केवळ दुसऱ्यावर केलेला उपकार नाही, तर तो स्वतःच्या शरीरावर आणि मनावर केलेला सर्वात मोठा उपकार आहे. अगदी बरोबर. आणि हे विज्ञानानेही आता मान्य केलंय. क्या बात आहे. पण आता आपण या कथेच्या आणि विज्ञानाच्या विश्वातून थोडे वास्तवात येऊया. वास्तवात म्हणजे? आपण ही कथा ऐकली, हेल्पर्स हाय बद्दल जाणून घेतलं, पण आपण सगळेच काय तुकाराम महाराज बनू शकत नाही ना. आपल्यावर ही कुटुंबाची जबाबदारी आहे. हो, ते तर आहेच. आपण आपली सर्व संपत्ती, घरदार आणि बँक बॅलन्स असा नदीत फेकून देऊ शकत नाही, आणि तशी समाजाने कुणाकडून अपेक्षाही ठेवलेली नाहीये. अगदी रास्त बोललात. मग मला सांगा, ह्या सगळ्या सखोल चर्चेतून आपण आपल्या आजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनात काय घेऊ शकतो? अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे. माणुसकी सिद्ध करण्यासाठी नेहमीच संपूर्ण संपत्तीच्या त्यागाची गरज नसते. ती आपल्या छोट्या छोट्या पण अत्यंत प्रामाणिक दैनंदिन कृतींमधने दिसून येते. उदाहरणार्थ, जसं की आपण रस्त्यावरून जात असताना ट्रॅफिकमध्ये अडकलो असू आणि मागून एखादी ॲम्ब्युलन्स येत असेल तर स्वतःची गाडी थोडी बाजूला घेऊन तिला रस्ता देणं हा एक छोटासा पण अत्यंत महत्त्वाचा परोपकार आहे. अगदी सहज करण्यासारखी गोष्ट आहे ही. किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना एखाद्या ज्युनियर सहकार्याला कामाचा खूप ताण आला असेल, तो नैराश्यात असेल, तर त्याला कोणत्याही प्रकारे जज न करता त्याला एक कप चहा नेऊन देणं आणि फक्त विचारणं की काही अडचण आहे का, मी नुसतं ऐकायला तयार आहे. हो, हा सुद्धा परोपकारच आहे. भर उन्हात घाम गाळत रस्त्यावर भाजी विकणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीशी फक्त 10 रुपयांसाठी घासाघीस न करता ती रक्कम हसून देणं, यातही माणुसकीच दडलेली आहे. म्हणजे दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहण्याची सवय लावणं. आणि मला वाटतं की आजच्या काळात जेव्हा माणसाला पैशांपेक्षा एका खांद्याची जास्त गरज असते, तेव्हा फक्त कुणाचं तरी शांतपणे ऐकून घेणं हा सुद्धा खूप मोठा परोपकार आहे. नक्कीच. कृती किती मोठी आहे यापेक्षा त्यामागचा हेतू किती प्रामाणिक आणि निस्वार्थ आहे यावर सर्व काही अवलंबून असतं. अगदी बरोबर. आता या वैचारिक प्रवासाच्या अगदी शेवटी मला एका नव्या आणि थोड्याशा अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्याकडे लक्ष वेधायचे. कोणता मुद्दा? आपण परोपकाराची आणि सहानुभूतीची सविस्तर चर्चा केली, पण आजच्या आधुनिक जगात आपण या सगळ्यासाठी एक अत्यंत सोयीस्कर मार्ग शोधलाय. तो कसा? आपण टॅक्स भरतो, ज्यातून सरकार गरिबांसाठी कल्याणकारी योजना चालवतं. आपण एखाद्या मोठ्या NGOला किंवा वृद्धाश्रमाला डोनेशन देतो आणि स्वतःला सांगतो की मी माझं काम केलं. हे तर आजकाल खूप चालतं. हे सर्व आवश्यक आहेच, पण या प्रक्रियेत आपण विचार करायला हवा की आपण आपली प्रत्यक्ष सहानुभूती किंवा दुसऱ्याची काळजी घेण्याची नैसर्गिक जबाबदारी या सिस्टम्स आणि संस्थांकडे आउटसोर्स तर करत नाही आहोत ना. अरे चा, हा खूपच खोल विचार आहे. पैसे देऊन आपण मोकळे होतो, पण दुसऱ्याचे अश्रू प्रत्यक्ष पुसण्याचा तो मानवी स्पर्श आपण कुठेतरी गमावत तर नाही आहोत. आपण पैसे देऊन व्यवस्था चालवू शकतो, पण माणूस असण्याची जबाबदारी आउटसोर्स करता येत नाही. हा खरोखरच एक अत्यंत भेदक आणि अंतर्मुख करायला लावणारा विचार आहे. जेव्हा आपण आउटसोर्सिंग करतो ना, तेव्हा आपण ती भावनिक गुंतवणूक, ते ऑक्सिटोसिन, तो हेल्पर्स हाय गमावून बसतो, जो आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस बनवतो. अगदी तेच. व्यवस्था मदत पोहोचवू शकते, पण ती धीर देऊ शकत नाही. धीर देण्यासाठी एका माणसालाच दुसऱ्या माणसासमोर उभं राहावं लागतं. आणि जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या जगाचा विचार केला तर हे आव्हान आणखीच मोठं होतं. नक्कीच, कारण यंत्रांकडे सहानुभूती नसते. जर सहानुभूती हाच आपल्याला मशीन्स आणि रोबोट्सपासून वेगळा करणारा एकमेव दुवा असेल, तर या झपाट्याने वाढत चाललेल्या AIच्या जगात आपली नॅचरल ह्युमॅनिटी म्हणजेच माणुसकी टिकवून ठेवणं हेच मानवाचं सर्वात मोठं आणि तातडीचं आव्हान नाहीये का? विचार करा. खरोखर
हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. म्हणूनच आपण सर्वांनी एकमेकांचा प्रत्यक्ष धीर बनण्याचा प्रयत्न करूया. नुसते पैसे किंवा जुने कपडे देण्यापलीकडे जाऊन आपला वेळ आणि आपली सहानुभूती देऊया. अगदी बरोबर. कारण ज्या दिवशी आपण ही सहानुभूती खऱ्या अर्थाने अंगीकारू त्या दिवशी या जगाला कोणत्याही वेगळ्या स्वर्गाची गरज उरणार नाही. आणि जाता जाता पुन्हा एकदा सुरुवातीच्या त्या प्रश्नाचा विचार नक्की करूया. हो, तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. आज असा कोणता क्षण येईल जेव्हा आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता अगदी साध्या थँक्यूचीही वाट न पाहता कुणाचं तरी दुःख थोडंसं का होईना हलकं करू शकू? हाच विचार घेऊन आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. पुढच्या वैचारिक प्रवासात अशाच एका रंजक विषयासोबत पुन्हा भेटूच.